व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण इयरिंग बेसच्या इयरिंग बेसमध्ये 0.3 mm ची तार दोन्ही साईडनी पॅक करून घेऊया. व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे. आणि तार थोडी व्यवस्थित खेचून घेऊया, म्हणजे ती आपल्याला विजिबल होणार नाही. हे बघा, आता इयरिंग बेस पूर्ण पॅक झाला आहे. आपण 2-3 वेळेस 0.3 mm ची वायर इयरिंग बेसमधून काढल्याच्या नंतर इयरिंग बेसमुळे कानातलेही हलत नाही आहे. हे बघा, आता आपण त्याला फायनल पॅक करून घेऊया. हे बघा, असे सुंदर आपले मोत्याचे कानातले तयार झालेले आहेत.